अनेक घटना आहेत. काल सभागृहात चर्चा झाली. वरच्या सभागृहामध्ये बीडच्या घटनेवरती अंबादास दानवे यांनी स्टेटमेंट केलंय. पण फडणवीसांनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हा अंबादास दानवेंनी जी नावं घेतली होती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं, तेव्हा फडणवीसांनी त्यांना समज दिली की तुमच्याकडे पुरावे असतील तरच नावं घ्या, बेजबाबदारपणे नावं घेऊ नका. या निवेदनाकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी तर आतापर्यंत कोणाचं नाव घेतलेलं नाही. 7 आरोपी, विष्णू चाटे आणि ते 6 आरोपी ज्यांनी प्रत्यक्ष मारहाण, गाडीत कोंबून नेऊन गाडीत किडनॅपिंग करून त्याची हत्या केलेली आहे. आणि 7वा ऑर्डर देणारा किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असणारा विष्णू चाटे हे एक आहे. या 7 जणांचे नावं आत्तापर्यंत क्लिअर झालेले. आता लगेच वाल्मिक कराडांच्या वरती त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटवरती बोलणं मला वाटतं उचित होणार नाही. वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत. अजून ते काही 302 किंवा 120 बचे आरोपी झालेले नाही. त्यांना अटक करावी अशी सुद्धा काल मागणी सभागृहात करण्यात आली. नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा राईट आहे. कोणाचा? विरोधी पक्ष नेत्यांचा. विरोधी पक्ष नेते बोलले असतील, पण मी अजून तसं बोललो नाही, बरं का. आणि बोलणार नाही जोपर्यंत तपासामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट येत नाही तोपर्यंत.